सर्व श्रोत्यांच्या हृदयस्थ श्रीरामांना माझा साष्टांग प्रणिपात. माझ्या गुरूंना माझा साष्टांग प्रणिपात. आज आपण परत बालाजी तांबे यांनी जे पुस्तक लिहिलेलं आहे रामायणावर, तर त्या पुस्तकामधला जो आपण मागच्या वेळेचा जो भाग पाहिला होता, तर त्याच्या पुढचा भाग पाहण्यासाठी आपण आज परत जमलेलो आहे. मध्ये आपला वेगळा विषय झाला एक दिवस, तर त्यामुळे मी हे परत सांगते. श्रीराम विश्व पंचायतन उकल गीत रामायणाची असं पुस्तक जे बालाजी तांबेंनी लिहिलंय, तर त्या पुस्तकावर आपण ही मालिका चालू आहे. मागच्या वेळेला जे गीत घेतलं किंवा जो प्रसंग घेतला तो म्हणजे सगळे भरत, सगळ्या राण्या, शत्रुघ्न, वसिष्ठ ऋषी वगैरे हे सगळे जण श्रीरामांना भेटायला चित्रकूट पर्वतावर येतात आणि त्यांना भरत सांगतात की आपले पिताजी गेलेले आहेत आणि आता तुम्ही परत चला, मला काही हे राज्य नकोय, तुम्ही परत चला आणि मी तुम्ही आल्याशिवाय इथून निघणारच नाही असं ते सांगतात. आणि त्याच्यावर श्रीराम भरतांना जो उपदेश करतात, तर त्याच्यावर आपलं मागचं प्रवचन झालं होतं. दैवजात दुःखे भरता, दोष ना कुणाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, या गीतावर मागच्या वेळेला आपण बोललो होतो. आणि त्याच्यामध्ये श्रीरामांनी हे जीवन कसं क्षणभंगूर आहे आणि आपण जे जे नाशवंत आहे किंवा जे नाश पावणार आहे, जे सत्य नाही, जे म्हणजे जी थोडक्यात माया आहे आणि तिच्यामध्येच कसे गुंतलेलो आहोत आणि तिच्यासाठीच कसं जगत असतो, तिच्यासाठीच कसं सुख दुःख सगळं करत असतो या मायेमध्ये गुंतून, हे भरताला समजावून सांगितलंय. आणि परत निक्षून सांगितलेलं आहे की काहीही झालं तरी माझ्या पित्याने जे मला जी आज्ञा दिलेली आहे, तर ती आज्ञा मी मोडणार नाही. तेव्हा हे भरता, तू आता हा जो तापसाचा वेश आहे तर तो सोडून दे, तू आता राजमुकुट धारण कर, राजसत्ता धारण कर आणि सर्व अयोध्यावासियांना सुखी कर, उत्तमपणे राज्य कर, असं श्रीरामांनी त्यांना सांगितलं. श्रीरामांनी असं सांगितलं खरं, पण तरीही भरताला काही ते मान्य नाहीये. आणि म्हणून पुढचं प्रकरण आहे, त्या प्रकरणाचं नाव बालाजी तांबेंनी दिलंय त्याला पादुकांनी सिंहासन पावन. त्याच्यामध्ये या गीतामध्ये हे पुढचं गीत आहे, त्याच्यामध्ये भरत म्हणजे ते गीत इतकं सुंदर आहे आणि इतकं कारुण्यपूर्ण आहे की ते ऐकताना आपल्याही डोळ्यामध्ये पाणी येतं. की तो कळवळून सांगतोय श्रीरामांना की श्रीरामा, तुमच्याशिवाय मी परत अयोध्येला जाणारही नाही आणि केवळ तुम्ही आणि तुम्हीच ते राज्य करू शकता, त्या सिंहासनावर बसू शकता, मी त्याला लायक नाही. काय म्हणतात भरत बघा. तात गेले माय गेली भरत आता पोरका, मागणे हे एक रामा आपुल्या द्या पादुका. एवढं मोठं खरं तर अयोध्येचं राज्य त्याला आता खरं विनासायास मिळालंय. कारण खरं सांगायचं तर चित्रकूट पर्वतावर तो स्वतः आलेला, इतक्या विनवण्या केलेल्या आहेत, पण तरी श्रीरामांनी स्पष्ट सांगितलंय मला राज्य नको, तू राज्य कर. खरं तर आपल्यासारखं कोणी असतं तर म्हणालं असतं की मी प्रयत्न केले पण त्यांनी नकार दिला, त्यामुळे नाईलाजाने मी आता हे राज्य म्हणजे राज्य करतो, मी आता राजवेश धारण करतो आणि मी या राज्याचा उपभोग घेतो, असं आपल्यासारखं कोणी असलं तर निश्चित म्हटलं असतं. आणि त्याच्या आधी एवढे प्रयत्न केले असते की नाही, हा सुद्धा खरं तर म्हणजे एक काय म्हणतात त्याला, त्याच्यावर विचार करण्याचा मुद्दा आहे. परंतु श्रीराम एवढे निकराने सांगतायत की मी येणार नाही, तरी भरतांची तापसी वृत्ती कशी आहे, विनयशील वृत्ती कशी आहे, पूर्णपणे समर्पित वृत्ती कशी आहे, ती या गीतातून आपल्याला दिसते. आणि श्रीरामांवर त्यांचं किती प्रेम आहे, त्यांच्याविषयी किती त्यांना आदर आहे, हे पण या गाण्यातून किंवा या
त्याच्या मागण्यांमधून आपल्याला दिसतं. म्हणजे किती निस्पृह असावं, किती निर्मोही असावं माणसाने, ते आपल्याला या गीतातून कळतं आणि आपणही त्याच्यातून बरंच काही शिकू शकतो. की हातात आलेलं धन, हातात आलेलं राज्य, पण ते खरं तर त्याच्यावर आपला अधिकार नाही, ते अन्यायाने मिळवलेलं आहे आणि म्हणून ते आपण घेता कामा नये, स्वीकारता कामा नये, ही सद्बुद्धी भरताकडे आहे. भरत खरं तर शक्ती स्वरूप आहे, पण त्याला हेही माहिती आहे की मी शक्ती स्वरूप आहे, पण तरीही हे राज्य चालवण्याकरता मला श्रीरामांचीच मदत हवी आहे. मी आता बालाजी तांबेंनी याच्यामध्ये खूप सुंदर वर्णन केलेलं आहे. ते म्हणतात की मी आता जसं एक मोड असतो कॉम्प्युटरचा, की सायलेंट मोड त्याला आपण म्हणतो, की मी तसा राहणार आहे. मी माझ्या हातामध्ये, म्हणजे मी माझ्या बुद्धीने काही करणार नाही, मी करता करविता असणार नाही, राज्य श्रीरामच चालवणार आहे, मी फक्त त्यांचा सेवक बनून हे राज्य चालवणार आहे, अशी त्याची ती भूमिका आहे. ते म्हणताय की भरताने हल्लीच्या भाषेत स्टँड बाय मोड मध्ये राहण्यासारखं आहे. त्यासाठी त्याला श्रीरामांकडून प्रोग्राम हवाय आणि म्हणून या प्रार्थनेत, या गीतामध्ये तो विनवणी करतोय श्रीरामांना की आपल्या पादुका द्या. पादुका म्हणजे काय? पादुका म्हणजे मार्गदर्शन. आपण गुरूंच्या पादुका पूजतो किंवा त्यांना नमस्कार करतो, त्यांच्या पादुकांवर डोकं टेकवतो, तेव्हा आपल्या कपाळाच्या मध्यभागी असलेली जी पिट्युटरी ग्लँड आहे, ती जेव्हा आपण त्या पादुकांना स्पर्श करतो आपल्या कपाळाने, तेव्हा ती उद्भवित होते किंवा ती कार्यरत होते आणि त्या योगे आपल्याला काही आपल्याकडून क्रिया घडवल्या जातात. तर त्याचप्रमाणे भरताचं हे वर्तन आहे. तो सांगतोय की मला आपल्या पादुका द्या. त्या पादुका खरं तर त्या सिंहासनावर असतील आणि त्या मला मार्गदर्शन करतील. म्हणजे याच्यामध्ये, या मागणीमध्ये खरं तर आपण पादुकांना एवढं का महत्व दिलं जातं, गुरूंच्या पादुकांना का महत्व दिलं जातं, किंवा आपण आता गिरनारला जातो, श्री दत्तात्रेयांच्या पादुका जिथे जिथे आहेत त्या ठिकाणी त्या पादुकांना खूप महत्व दिलं जातं, त्यांनाच पूजलं जातं. तर ते का पूजलं जातं? कारण त्या पादुकांमध्ये त्या विभूतीची सगळी शक्ती सामावलेली असते, सगळी शक्ती एकवटलेली असते आणि म्हणून त्या पादुका म्हणजे जणू काही ती व्यक्तीच असते असं म्हटलं तरी चालेल. म्हणजे या मागणीतून भरताच्या की मला पादुका द्या, याच्यातून आपल्याला या एवढ्या गोष्टी कळतात. त्याचं निर्मोहित्व, त्याचं शरण जाणं, त्याचं नम्र असणं आणि त्याचा जो विवेक, म्हणजे एवढ्या सगळ्या गोष्टी घडून गेल्या, एवढं सगळं जे केलंय ते आपल्या आईने आपल्यासाठी केलंय, आपल्याला राज्य मिळवण्यासाठी केलंय, एवढं मोठं राज्य माझ्या पदरात आत्ता आहे, तरी सुद्धा मला योग्य मार्गाने जायचंय, मला चुकीच्या मार्गाने मिळवलेलं काही नको. जे ज्याचं म्हणजे ज्याचा त्याच्यावर हक्क आहे त्यालाच ते मिळालं पाहिजे. ही सगळी वृत्ती, भरताची ही सगळी वृत्ती याच्यातून आपल्याला दिसते. आणि म्हणूनच इतकी वर्ष झाली तरीही भरत पूजिला जातो. श्रीरामाने इतकाच भरतही आपल्याला वंदनीय वाटतो, अनुकरणीय वाटतो, तो याच्यामुळेच. लक्ष्मण तर वंदनीय आहेच, पण लक्ष्मणजी श्रीरामांबरोबर तरी आहेत, त्यांना श्रीरामांचा सहवास तरी मिळतोय. पण भरत आज तिकडे अयोध्येमध्ये श्रीरामांपासून इतक्या दूर राहून समोर राज्य दिसत असताना सुद्धा ते न पत्करता
त्यांच्या पादुका सिंहासनावर ठेवून ते राज्य चालवणार आहेत. म्हणजे श्री रामायणातली जी एक एक पात्र आहेत ना, ती आपल्याला खूप काही शिकवून जातात. पुढे काय म्हणतात बघा ते, तात गेले माय गेली भरत आता पुरता. माय गेली म्हणतोय तो. तात गेले श्री दशरथांचं तर देहासन झालेलं आहे. माय गेली, ज्या मातेने माझ्यासाठी एवढं सगळं केलं, पण तिची जी बुद्धी होती ती अतिशय भ्रष्ट होती, आणि म्हणून आता भरत म्हणतात मला माझी माता असून नसल्यासारखी आहे. मी तिला माझी माता मानतच नाही, म्हणून ते माय गेली असं म्हणतात. मागणे हे एक रामा आपुल्या द्या पादुका. वैनतेयाची भरारी काय मशका साधते. का गजाचा भार कोणी अश्वपृष्ठी लादते. राज्य करणे राघवाचे अन्य भरता शक्यता. मागणे हे एक रामा आपुल्या द्या पादुका. काय म्हणतात बघा, वैनतेयाची भरारी काय मशका शोभते. अहो गरुडासारखी भरारी, वैनतेय म्हणजे गरुड, वैनतेयाची भरारी काय मशका. मशका म्हणजे एखादं चिलट, एखादं चिलट त्या गरुडासारखी भरारी मारू शकेल का. जेवढा भार हत्ती आपल्या पाठीवर घेऊन जाऊ शकेल, तेवढा भार आपण अश्वाच्या म्हणजे घोड्याच्या पाठीवर लादू शकू का. म्हणजे थोडक्यात तुम्ही हा सगळा जो राज्याचा भार माझ्यावर सोपवताय, तर तो पेलायला मी असमर्थ आहे. इतकी नम्रता ते इथे दाखवतायत आपण. पुढे म्हणताय, राज्य करणे राघवाचे अन्य भरता शक्यता. अहो श्रीरामांनी जे राज्य चालवायला पाहिजे, जे सिंहासन श्रीरामांची वाट बघतंय, जे अयोध्यावासी आज श्रीराम नाहीत म्हणून हळहळतायत आणि श्रीरामांचीच आस लावून बसलेले आहेत, असं ते राज्य जे खरं तर रामराज्य व्हायला पाहिजे, ते राज्य हा अन्य भरत म्हणजे जो अतिशय अज्ञानी आहे, ज्याला काही कळत नाही असा मी भरत हे राज्य चालवू शकेल का. वंशरीती हेच सांगे थोर तो सिंहासनी. सान तो सिंहासनी का ज्येष्ठ ऐसा काननी. दान देता राज्य कैसे या पदांच्या सेवका. पुढे हे जे प्रश्न आहेत, ते प्रश्न पण खूप महत्वाचे आहेत, की एखाद्या गोष्टीवर माणसाने किती प्रकारे विचार केला पाहिजे. म्हणजे याला जे म्हणतो ना आपण की सारासार विचार करणं, तसा विचार भरताना या पूर्ण गीतामध्ये आणि हे जे पूर्ण जे मागणं मागितलंय श्रीरामांकडे, तर त्याच्यातून दिसतं. ते म्हणतात की ज्येष्ठ पुत्र जर आहे त्या राजाला, तर त्या राजानंतर हक्क कोणाचा असतो, तर ज्येष्ठ पुत्राचाच त्या राज्यावर असतो. तर तो असताना मी जो कनिष्ठ आहे त्यांनी त्या राज्यावर बसणं कितपत योग्य आहे. पुढे ते म्हणतात, दान देता राज्य कैसे या पदांच्या सेवका. मी तर खरं तर तुझा अनुज, मी तर तुझा खरं तर सेवक, मी तर तुझा खरं तर भक्त. तू खरं तर एवढा थोर आहेस, आणि असं हे राज्य जे सगळे प्रजाजन रामराज्य व्हायला पाहिजे अशी आस, किंवा सगळ्या प्रजाजनांना असं वाटतंय की श्रीरामच या राज्याचे राजा व्हायला पाहिजेत, आपले स्वामी व्हायला पाहिजे, असं जे राज्य आहे ते राज्य तुम्ही मला देऊन टाकताय, हे कितपत योग्य आहे. खरं तर हे सगळे प्रश्न विचारायची भरताना काय आवश्यकता होती. खरं दशरथाने आज्ञा दिलेली आहे, दशरथाने सांगितलेलं आहे, श्रीरामही सांगतात, काही करतच नाहीये खरं तर. पण हा प्रश्न किती महत्वाचा आहे बघा, की घरातल्या मोठ्या व्यक्तीला प्रमुख भूमिका देणं ही आपली संस्कृती आहे. आणि कुठल्याही, खूप महत्वाचा प्रश्न आहे, श्री बालाजी तांबे लिहितात की कुठल्याही राजाला आपलं राज्य
हे एखाद्या नातेवाईकाला असं दान करून टाकता येतं का? म्हणजे असा हक्क त्या राजाला असतो का? कारण इथे आता इथे आत्ताचं जर आपण आत्ताचं जर युग पाहिलं किंवा आत्ताच्या काळातलं जर उदाहरण द्यायचं झालं, तर असं मध्ये झालं होतं आपल्या इथे सुद्धा, की आपण मतदान केलं. मतदान आपण काहीतरी एक उद्देश ठेवून केलं, एका नेत्याला केलं, आणि तो नेता दुसऱ्या पक्षाला जाऊन मिळाला. आणि त्याच्यानंतर आपल्याला सगळ्यांचंच म्हणजे सगळे जे पेपरमध्ये आलं, व्हॉट्सअप वगैरे सगळ्यावर जे काही आलं, विचार जे आले ते हेच आले होते, की आम्ही खरं तर राज्य एका पक्षाचं म्हणजे एक ती युती आहे तर त्यांचं येईल असं आम्हाला वाटलं होतं, म्हणून आम्ही मतं दिली. आणि तुम्ही आमची मतं घेतलीत, पण आम्हाला ज्या पक्षासाठी आम्ही मतदान केलं, ज्या युतीसाठी केलं, ती युती मोडून तुम्ही आम्हाला नको त्या त्यांच्याशी युती केली आणि नको त्यांच्याबरोबर युती करून ते राज्य तुम्ही चालवायला लागले. अशा वेळेला आत्ताही आपल्याला आपला विश्वासघात झाल्यासारखं वाटलं होतं. तसंच भरत विचारतायत की आपण असं राज्य मला कसं काय देऊन टाकू शकता? एखाद्या नातेवाईकाला किंवा कोणाला वाटलं म्हणून राजाचं राज्य देऊन टाकू शकतो का? कारण त्या प्रजेचा विश्वास आहे त्या राजावर, म्हणून त्याला राजा म्हणून निवडून दिलेला आहे, म्हणून त्याला राज्यपदी बसवलेलं आहे. आता सुद्धा कैकेयीने वर मागायच्या आधी परिस्थिती हीच होती की श्रीरामांना युवराज्याभिषेक होणार आणि श्रीराम युवराज होणार, श्रीराम राज्यावर बसणार. आणि असंच प्रजाजनांना अयोध्येचं वाटत होतं आणि त्यालाच त्या प्रजाजनांची अनुमती होती. म्हणजेच थोडक्यात त्यावेळेच्या काळामध्ये त्यांनी ते मतच दिल्यासारखं होतं. तर अशी परिस्थिती असताना आपण असं कसं करू शकता की मला राज्य देऊ शकता, असं भरत विचारतात. किती तर्कशुद्ध प्रश्न आहे बघा. याच देवी राज्यकर्त्या कोसलांच्या शासनी चरणचिन्हे पूजुनीही साधितो मी सार्थका. म्हणून हे श्रीरामा, हे राज्य आपलं, मी याच्यावर अधिकार सांगू शकत नाही आणि मी तो अधिकार सांगूही नये. मी असा अधिकार सांगितला तर ती माझी फार मोठी चूक ठरेल. म्हणून आपली ही जी चरणचिन्ह म्हणजेच पादुका आहे तर त्या मी सिंहासनावर स्थापित करीन. म्हणजे आपण वनवासात असूनही जणू काही आपणच राज्य चालवल्यासारखं होईल आणि मी एखाद्या सेवकासारखा तो राज्यकारभार दुरून राज्यात म्हणजे अयोध्येतही न जाता एखाद्या तापसाचा वेश धारण करून बाहेर आपण जसे वनामध्ये राहताय तशीच वल्कल धारण करून मी हा राज्यकारभार पाहिल. राम नाही चरणचिन्हे राहू द्याही मंदिरी, नगर सीमा सोडून मी राहतो कोठेतरी. मी नगराच्या आत सुद्धा जाणार नाहीये, मी नगराच्या आतही जाणार नाहीये, तिथे न जाता मी कुठेतरी राहीन. भास्कराच्या किरण रेखा सांगकाळी दीपिका. म्हणजे मी अशा ठिकाणी राहणार, म्हणजे त्याच्यातूनच कळत आहे की मी एखाद्या साधकासारखा राहणार आहे. कारण मी एखादी पर्णकुटी आपल्यासारखेच बांधून राहणार आहे की जिथे भास्कराच्या किरण रेखा ज्या आहेत त्या संध्याकाळच्या दीपासारख्या दिसतील, किंवा तो जो चंद्र आहे ते म्हणजेच माझ्या कुटीतला प्रकाश असेल. कारण जर राजवाड्यात राहिले तर तिथे दिव्यांची काही कमी होती का? समयांची किंवा पूर्वीसारख्या मशाली वगैरे त्यांची काही कमी नव्हती. म्हणून हे जे वाक्य घातलंय शेवटचं, भास्कराच्या किरण रेखा सांध्यकाळी दीपिका, ते त्याच्यासाठी घातलंय. चालवितो राज्य रामा दुरून तुम्ही येईतो, मोजितो संवत्सरे मी वाट तुमची पाहतो, नांदतो राज्यात तीर्थी कमलपत्रासारखा. तुम्ही येईपर्यंत. आता माझी भूमिका काय? आता ते त्यांची भूमिका स्पष्ट करतात.
ठीक आहे श्रीरामा, मी आपल्याला एवढ्या विनवण्या केल्या पण आपण येत नाही आहात. आपलं म्हणणं ठीक आहे की मी जे मला पित्याची जी आज्ञा आहे तर ती मी पाळतो, ही आपली इच्छा आहे, हे आपलं हा आपला ठाम निर्धार आहे. तर माझाही निर्धार आपण ऐकून घ्या. मी सुद्धा ते तिची चरण चिन्ह आहेत आपली, ती त्या सिंहासनावर स्थापणार आहे, दुरून राज्य चालवणार आहे. आणि मी आता काय करणार आहे तर मोजतो संवत्सरे मी आता फक्त काय करणार आहे, वर्ष मोजणार आहे, घटिका मोजणार आहे, दिवस मोजणार आहे. कशासाठी? कधी एकदा ही 14 वर्ष संपतायत अशी मी मोजत राहणार आहेत. म्हणजेच काय थोडक्यात की मी आतुरतेने आपली वाट बघत राहणार आहे की कधी एकदा ही 14 वर्ष संपतायत आणि आपलं दर्शन आम्हाला परत होतंय. नांद तो राज्यात तीर्थी कमलपत्रासारखा. कमलपत्रासारखं विशेष, कमलपत्राचं विशेष आपल्याला माहिती आहे. त्याच्यावर किती पाणी टाकलं तरी ते उघडून जातं, ते काही ओलं होत नाही जे कमलपत्र असतं. म्हणजेच थोडक्यात की कुठल्याही, म्हणजे मी अतिशय स्थितप्रज्ञासारखा या राज्याच्या बाहेर कुठेतरी राहणार आहे. मी कुठल्याही प्रकारचे उपभोग घेणार नाही, मी कुठल्याही प्रकारच्या काय म्हणतात सुखसुविधा घेणार नाही. आणि मी एखाद्या वैराग्यशील पुरुषाप्रमाणे बाहेर राहून हा राज्यकारभार करीन. शेवटच्या 3 ओळी तर फार छान आहेत. मागता सांगता तेव्हा ना आले चरण जर का मागून, त्या क्षणी या तुच्छ तनुची अग्निदेवा आहुती. ही प्रतिज्ञा ही कपाळी पाऊलांची भूमिका, आपुल्या द्या रामा मागणे हे एक रामा आपुल्या द्या पादुका. किती अर्थता आहे बघा या गीतामध्ये, त्यांच्या मागण्यामध्ये, त्यांच्या सांगण्यामध्ये. जेव्हा तुम्ही मला सांगितलंय की 14 वर्ष झाली रे झाली की मी लगेच परतणारे, त्याच्यापेक्षा जर एक पळही, एक क्षणही जरी जास्त झाला किंवा तुम्ही सांगितलेल्या वेळेला आला नाही तर मी थांबणार नाही. काय करणार मग? तर मी माझ्या तनूची अग्निदेवाला आहुती देणार, म्हणजेच मी अग्निप्रवेश करीन. म्हणजे किती निष्कामता, किती भक्ती, ही पराकोटीची भक्तीच आहे खरं म्हणजे भरतांची. इतकं श्रीरामांवर त्यांचं प्रेम आहे, इतकं श्रीरामांबद्दल त्यांना आदर आहे आणि इतकी श्रीरामांना भेटण्याची, श्रीरामांना पाहण्याची आस आहे असं म्हटलं तरी सुद्धा चालेल. अहो आपली संस्कृती, आपलं हे श्री रामायण आपल्याला हे बंधुप्रेम शिकवतं, दाखवतं. पण कित्येक इतिहास असे झाले की ज्याच्यामध्ये त्या मुघल राजांनी आपल्या वडिलांनाच कैदेत टाकलं, तर काहींनी आपल्या भावाला मारून टाकलेलं आहे. असे कित्येक इतिहास आपण ऐकलेले आहेत. म्हणूनच भारतीय संस्कृती ही अतिशय उदात्त, मांगल्यपूर्ण आणि अनुकरणशील आहे. कारण याच्यामध्ये अच्युतम त्याग काय असतो, हा भरतजींचा खूप मोठा त्याग आहे खरं म्हटलं तर. की केवळ भरताला राज्य मिळावं, त्याला सुखभोग मिळावेत म्हणून कैकेयी हे सगळं केलं. पण भरतांवर संस्कार सगळे आहेत ते श्रीरामांचे आहेत हे त्या विसरून गेल्या. म्हणजे हा किती मोठा त्याग आहे की एवढं मोठं पदरामध्ये आलेलं जे राज्य आहे तर ते एखाद्या सेवकासारखं ते चालवणं. आणि ठीक आहे, एखादा म्हटलं असतं की मी राज्यामध्ये राहून ते राज्य चालवतो, मी राज्यासनी बसणार नाही किंवा मी राजा होणार नाही, मी मला राज्याभिषेक करून घेणार नाही, पण मी माझ्या महालामध्ये राहतो, कारण राजपुत्र आहे ना शेवटी भरतजी. पण नाही, श्रीरामांनी
वनवास स्वीकारला, मग मीही वनवास स्वीकारला. पण मी वनामध्ये जाऊन वनवास स्वीकारणार नाही, तर तुम्ही राज्याच्या बाहेर राहून, कारण काय माझ्यावर जबाबदारी टाकली आज श्रीरामांनी, आणि ती जबाबदारी माझ्या थोरल्या बंधूंनी माझ्यावर टाकलीये म्हटल्यावर त्यांचं वचन, त्यांची आज्ञा पाळणं हे माझं कर्तव्य आहे, आणि ते निभावणं हेही माझं अत्युच्च कर्तव्य आहे, आणि ते मी निभावणार. फक्त ते मी माझ्या तत्वाप्रमाणे निभावणार, असं भरतजी श्रीरामांना सांगताय. श्रीरामांना असं सांगितलं, श्रीरामांनी त्याला कळकळून मिठी मारलेली आहे आणि वचन दिलेलं आहे की भरता काळजी करू नकोस, मी 14 वर्ष संपली की मी लगेच अयोध्येमध्ये परतीन. आणि मग सगळ्यांनी परत एकदा श्रीरामांना नमस्कार केलेला आहे, सीतेला भेटलेले सगळेजण, आणि सगळेजण परत अयोध्येमध्ये परत आलेले. आणि श्रीरामांच्या पावन पादुका भरतानी हत्तीवरून मिरवत मिरवत अयोध्येला नेलेल्या आहेत. त्या पादुकांनाच त्यांनी राज्याभिषेक करवलेला आहे, त्या सिंहासनावर ठेवलेलं आहे. नंदीग्राम नावाचं जे ग्राम होतं, तिथे त्यांनी स्वतःसाठी एक अतिशय साधी अशी पर्णकुटी बांधलेली आहे. तिथे तापसाचा वेश धारण केलेला आहे, सगळी राजचिन्ह वगैरे सगळी टाकून दिलेली आहेत. खरं तर श्रीरामांना भेटायला जेव्हा ते गेले, तेव्हाच त्यांनी त्याचा त्याग केला होता, आणि तिथे आता ते राहू लागलेले आहेत. पुढे आता आपण पुढच्या कथेकडे वळतो. इकडे श्रीरामांनी दक्षिणेला प्रस्थान केलं, वाटेत विराट नामक राक्षसाचा वध केला, आणि ऋषीजन हे जे मुनी होते त्यांच्या इथे राहणारे, तर त्यांना अनेक राक्षस त्रास द्यायचे, त्यांचा वध केलेला आहे. त्यानंतर अगस्त्य आश्रमाचा रस्ता बनलेला आहे, तिथे अगस्त्य ऋषींच्या आश्रमामध्ये काही काळ त्यांनी वास्तव्य केलेलं आहे. तिथे अगस्त्य ऋषींनी त्यांना अनेक शक्ती प्रदान केलेल्या आहेत. आता आपल्याला रावण वधाच्या आधी किंवा सीतेला पळवून नेलं, तर त्याच्या आधी अनेक वेळेला श्री रामायणामध्ये असं दिसतं की अनेक ऋषींच्या आश्रमामध्ये श्रीराम गेलेले आहेत, आणि श्रीरामांना अनेक शक्ती, वेगवेगळ्या प्रकारच्या युद्धविद्या या ऋषींनी शिकवलेल्या आहेत. याच्यावरूनच असं कळतं की पुढे जो रावणवध व्हायचा होता, तर त्याच्यासाठी ही सुरू असलेली पूर्वतयारी आहे. आणि असं होत होत ते पुढे असे 10 वर्ष ते अनेक ठिकाणी, अनेक ऋषींच्या आश्रमात, अनेक ठिकाणी ते विहरण करत करत ते शेवटी गोदावरी तटावर, म्हणजेच नाशिक जवळच्या पंचवटीमध्ये आले. त्या ठिकाणी त्यांनी कुटी बांधली, आणि तिथेही लक्ष्मणजींनी अतिशय सुंदर असा श्रीरामाश्रम बांधला, आणि तिथे ते राहायला लागले. आणि वनवासामध्ये वास्तव्य होतं, पण तरीही श्री रामायणामध्ये असा उल्लेख आहे की वनवासात राहत असूनही श्रीराम नेहमी अतिशय प्रसन्न असत. सीतादेवीही तितक्याच उत्फुल्ल आणि उत्साही असत. दोघांच्याही चेहऱ्यावर दुःखाचा किंवा श्रमांचा किंवा कुठलंही म्हणजे कटुतेचा, कुठल्याही प्रकारचा दुःखाचा, की काय आपल्याला हे कष्ट भोगायला लागतायत. आम्ही खरं म्हणजे राज्यामध्ये तिकडे अयोध्येमधले राजकुमार, मी राजा होणार होतो, मी राणी होणार होते, पण तरीही आम्हाला इथे राहावं लागतंय. तर या विषयीचा विषाद कुठेही कधीही या पूर्ण 14 वर्षामध्ये त्या तिघांच्याही चेहऱ्यावर कुठेही दिसला नाही. आणि लक्ष्मणजींचं तर काही सांगायलाच नको. लक्ष्मणजी तर श्रीराम आणि सीतामाई यांची सेवा करण्यासाठीच त्यांच्याबरोबर गेलेले होते. ते तर पूर्णपणे त्या दोघांच्याही सेवेमध्ये रत होते असं म्हटलं तरी चालेल. तर असेच एकदा ते त्यांच्या कुटीपाशी श्रीराम आणि जानकी दोघेही वार्तालाप करत होते. लक्ष्मणजी थोडस लांब उभे राहून पहारा देत होते, कोणी येत नाही ना वगैरे याच्यावर लक्ष ठेवत होते. आणि तेवढ्या एक अतिशय सुंदर
कमनीय बांध्याची पण अतिशय मादक हावभाव करत असलेली, ज्याला आपण म्हणतो ना की ओव्हर ऍक्टिंग करणारी, ज्याला हल्लीच्या भाषेत म्हणतात, किंवा खूप मेकअप भडक मेकअप करणाऱ्या कशा बायका असतात, तर तशा प्रकारची एक स्त्री तिथे आली. तशा प्रकारची स्त्री तिथे आली आणि तिने श्रीरामांकडे बघितलं आणि जणू काही श्रीरामांच्या ती प्रेमातच पडली आणि त्यांच्याकडे बघून अतिशय नको तसे विचित्र असे हावभाव करायला लागली, त्यांना खाणाखुणा करायला लागली, त्यांना खुणवायला लागली. याला बालाजी तांबेंनी नाव दिले शूर्पणखेचे मोहजाल. गाणं काय आहे बघू. कोण तो कुठला राजकुमार, देह वाहिला तुला श्यामला, कर माझा स्वीकार. ती अशी लचकत मुरडत त्या दोघांच्या जवळ आली आणि श्रीरामांना विचारते, तू कुठला राजकुमार आहेस आणि कुठून आलायस, मला तू आवडलायस, माझा तू स्वीकार कर. पुढे काय म्हणते बघा. तुझ्या स्वरूपी राजलक्षणे, रुद्राक्षांची श्रवणी भूषणे, योगी म्हणून तर तुझ्या भोवती वावरतो परिवार. तुझ्या गळ्यामध्ये खरं तर रुद्राक्षांच्या माळा आहेत, कानामध्ये सुद्धा रुद्राक्षांचीच भूषणं आहेत. म्हणजे तू खरं तर तपस्वी दिसताना, म्हणजे तुझ्या वेशावरून वाटतोयस, पण तुला तपस्वी म्हणावं तर तुझ्या बरोबर तुझी पत्नी पण आहे. मग तू नक्की कोण आहेस. काय कारणे वनिया येशी, असा विनोद काय हसती, ज्ञात नाही का येथ आमचा अनिर्बंध अधिकार. कुठल्या कारणाने तू इथे आलायस आणि माझ्याकडे बघून असा कुचेष्टेने का हसतोयस. मी रावणाची भगिनी आहे आणि आमचा या वनावर पूर्ण अधिकार आहे, आमचाच इथे अंमल चालतो आणि आमची तिथे सत्ता चालते, हे तुला माहित नाही का. हळूहळू तिचं रूप बदलतंय बरं का. आधी जी अगदी प्रेमाने बोलणारी ती, म्हणजे खोट्या प्रेमाने म्हटलं पाहिजे, खरं तर त्याच्यामध्ये पूर्ण वासनाच आहे. ती म्हणते तुला माहिती नाही का आमचा अधिकार काय आणि तू इथे काय करतोय, मला हसतोयस काय. शूर्पणखा मी रावण भगिनी, याच मनाची समज स्वामिनी, अगणित रूपे घेऊन करते वनोवनी संचार. मी रावण भगिनी आहे, माझं नाव शूर्पणखा आहे, या वनाची मी स्वामिनी आहे आणि मी असंख्य रूपे घेते. अशी अनेक रूप घेणारा माणूस, त्याला काय म्हणतात व हल्लीच्या भाषेमध्ये, बहुतोंडी किंवा मायावी, ज्याच्यावर विश्वास ठेवता येणार नाही असा किंवा अशी ती आहे, असं ती स्वतःच कबूल करते की माझं रूप मी बदलते, जिथे कुठे जाईन त्याच्याप्रमाणे माझी जी काय भूमिका आहे त्याच्याप्रमाणे मी माझं रूप बदलते. तुझ्यासाठी मी झाले तरुणी, 16 वर्षा मधुर भाषिणी, तुला पावता मनात मनमथ जागून दे हुंकार. तुझ्यासाठी आणि केवळ तुझ्यासाठी मी 16 वर्षाची तरुणी झाली आहे, म्हणजे मी माझं रूप बदललंय आणि मला तू अतिशय आवडलेला आहेस. म्हणजे खरं तर ज्या विनयशील किंवा ज्या सुसंस्कारी स्त्रिया असतात त्या अशा प्रकारचं भाष्य खरं तर कधीच करत नाही. पण हे जे सगळं वर्णन आहे ते एखादी जी बाजारू किंवा ज्याला म्हणतात की नको तेवढी मॉडर्न सगळी संस्कृती किंवा असंस्कृत म्हटलं तरी चालेल, अशा स्त्रीचं हे वर्णन आहे असं म्हटलं तरी चालेल, की जिच्यामध्ये फक्त आणि फक्त कामरूपी असुर भरलेला आहे आणि जी फक्त उपभोगांमध्ये रमणारी आहे, जिला फक्त छान शोकी हवी, जिला नुसतं नटायचंय, मुरडायचंय आणि नको त्या प्रकारे पुरुषांना स्वतःकडे आकृष्ट करायचंय, अशा ज्या आत्ताच्याही युगामध्ये किंवा आत्ताच्याही काळात ज्या स्त्रिया आढळतात, ज्या वेगवेगळ्या पार्ट्यांमध्ये वेगवेगळ्या काय म्हणतात कार्यक्रमांमध्ये नको तेवढे, म्हणजे आत्ताची तर ही म्हणजे आत्ता ही संस्कृती खरं तर खूप बोकाळती आहे, खरं तर ती खूप चुकीची आहे.
की नको तेवढं अंगप्रदर्शन करून, नको तसे कपडे घालून स्त्रिया आज वावरतात आणि परत त्याच्यावर असं म्हणतात की आम्हाला पाहिजे तसं वागायचं स्वातंत्र्य. तर तसं झाल्यानंतर काय होऊ शकतं, खरं तर शूरपणखेच्या उदाहरणावरून हे शिकायला पाहिजे, हे लक्षात घ्यायला पाहिजे. पुढे शूरपणखेचं काय झालं आपल्याला माहिती, तिचे कान न कापले, पुढे येईल ते त्या गीतामध्ये. विवेकाने लक्ष म्हणजे विवेकाने म्हणजे म्हटलं तरी अशा ज्या स्त्रिया असतात त्यांचा उपमर्द जे विवेकी पुरुष असतात ते करतात. म्हणजेच थोडक्यात लक्ष्मणाने जसे तिचे कान कापून टाकले, म्हणजे तिला विद्रुप केलं, म्हणजेच थोडक्यात तिचं खरं रूप जगासमोर आणलं. त्याचप्रमाणे आत्ताच्या ज्या अशा अविवेकी उच्छृंखल स्त्रिया आहेत, अमर्याद बेबंद वागणाऱ्या स्त्रिया आहेत, तर त्यांनी हे लक्षात ठेवावं की त्यांचेही नाक कान म्हणजे त्यांचं सुद्धा असंच विद्रुपीकरण, म्हणजे हे जे बाह्य सौंदर्य आहे, जे तुम्ही एवढ्या लिपस्टिक आणि वाटेल तेवढं नटून थटून किंवा काय घरावर थर लावून वेगवेगळे जे तुम्ही दाखवताय, ते तुमचं खरं स्वरूप नाहीच आहे. ते जेव्हा सगळं काढलं जातं चेहऱ्यावरचं, त्याच्यानंतर जो भिसूर चेहरा दिसतो तो तुमचा खरा चेहरा, आणि तो लक्ष्मणाने इथे दाखवलेला. तर या हे जे उदाहरण याच्या ही जी घटना, उदाहरण नाही मला म्हणणं, ही जी घटना श्री रामायणामध्ये दाखवलेली आहे ती खरं तर आपल्याला हा बोध देण्यासाठी आहे. ती पुढे किती तिने तिची लाज निर्लज्ज आहे बघा. ती पुढे ती म्हणते, तव अधराची लालस कांती पिऊ वाटते मज एकांती, स्मरता स्मरका अवतरसी तू अनंग तो साकार. तुझ्या ओठांची जी लाली ती मला पिऊन टाकावीशी वाटते. आणि किती निर्लज्जपणे ती शरीर सुखाची मागणी करते बघा श्रीरामांकडे. मला न ठावा राजा दशरथ. इथे श्रीरामांनी सांगितलेलं आहे की मी दशरथ महाराजांचा पुत्र आहे आणि आता वनात आलोय. तेव्हा ती काय म्हणते बघा, मला न ठावा राजा दशरथ, मनात भरला त्याचा परिसुत, प्राणनाथ हा हो माझा राम, प्राणनाथ हो माझा रामा, करू सौख्य संसार. ती म्हणते माझ्याशी लग्न कर. मला हे दशरथ बिशरथ कोण काही, मला हे काही माहिती नाही, मला त्याच्याशी काही घेणं देणं पण नाही म्हणते ती. मला तू खूप आवडलायस, फक्त एकच कर, माझ्याशी लग्न कर, विवाह कर. पुढे सीतामाईंची पण ती चेष्टा करते, सीतामाईंचाही अपमान करते. तुला न शोभे ही अर्धांगी, दूर लोटती कुरूप कृशांगी, समीप आहे तुझ्या तिचा मी, क्षणी करीते संहार. तुला ही जी आता सीतामाई वनामध्ये आहे त्या कृष्ण झालेल्या आहेत, तुला न शोभे ही अर्धांगी, तुला ही बायको म्हणून शोभत नाही. ही बारीक पाळलेली ही जी कोण आहे स्त्री ती तुला शोभत नाहीये. तिला तू टाकून दे, तिचा तू त्याग कर आणि माझा पत्नी म्हणून स्वीकार कर. माझ्या संगे राहून अविरत, बाळ तुझे तू एक प्रतिव्रत. कारण श्रीरामांनी तिला सांगितलेलं आहे की माझं व्रत असं आहे की मी एक पत्नीच राहणार, मी काही दुसरी पत्नी करणार नाही. श्रीराम खरं तर किती संयमी आहेत बघा, की एवढं सगळं ती चुकीचं वागतीये, नको ते बोलतीये, पण तरी ते शांतपणे तिला समजवायचा प्रयत्न करताय की मी एकपत्नी व्रत पाळतोय, मला तुझ्याशी विवाह करता येणार नाही. तर ती सांगते तू तिचा त्याग कर, माझ्याशी विवाह कर, म्हणजे तुला फक्त एकच पत्नी परत राहील, पण काही झालं तरी तू माझ्याशी विवाह कर. पुढची वाक्य तर म्हणजे खरं तर ही वाचू पण नाहीयेत अशी वाक्य आहेत. माझ्या संगे राहुनी अविरत, पाळ तुझे तू एक पत्नी व्रत, अलिंगनाची आस उफाळे तनुमनी अनिवार. म्हणजे किती तिच्या मनामध्ये तो कामभाव जागृत झालेला आहे आणि किती ती सगळ्या काय म्हणतात मोहाच्या आणि किती ती कामविवल झालेली आहे हे याच्यातून दिसतंय.
आणि घरंदाज आणि जे राजघराण्यातले पुरुष आहेत किंवा जे चांगलं ज्यांच्यावर संस्कार झालेले आहेत ते पुरुष कधीच अशा प्रकारच्या स्त्रियांचा स्वीकार करत नाही. आणि म्हणूनच श्रीरामांनी पुढे तिला सांगितलेलं आहे की मी काही तुझा स्वीकार करू शकणार नाही, कारण मी सीतामाईंचा त्याग करणार नाही. माझा जो तिथे अनुज आहे तो तिकडे तिथे उभा आहे, तो माझ्यापेक्षाही जास्त सुंदर आहे, तोही तुला आवडेल आणि तू त्याच्याशी विवाह कर, कारण त्याचा विवाह झालेला आहे. आता चंचलत्व कसं असतं बघा, हिलाही असं सांगितल्यावर आत्ता 5 मिनिटापूर्वी ती म्हणत होती की माझ्यावर तुझं प्रेम माझं तुझ्यावर प्रेम जडलंय आणि मला फक्त तुझ्याशीच विवाह करायचा आहे. ती श्रीरामांनी सांगितल्यावर की लक्ष्मणाचा विवाह नाही झाला त्याच्याशी लग्न कर, त्याला विचार म्हटल्यावर यांना सोडून श्रीरामांना सोडून लगेच लक्ष्मणाकडे गेलेली आहे. म्हणजे याच्यातच तिच्या मनातलं चंचलत्व, तिच्या मनाचा मलिनपणा आणि असुरित्व किंवा असंस्कारित्व कळतं. आणि मग ती लक्ष्मणांकडे गेलेली आहे. लक्ष्मणांनी तिला पहिल्यांदा टाळण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि शेवटी ती अगदीच फार काय म्हणतात आता, म्हणजे आता मला हा शब्द वापरायचा नाही, फार जवळ यायला लागली तर तेव्हा त्यांनी नाईलाजाने तिचे कान कापून टाकलेले आहेत आणि ती अतिशय अपमानित होऊन आरडाओरडा करत रावणाकडे गेलेली आहे. आता हे जे गीत होतं ते काही फार महत्वाचं नाहीये श्री रामायणाच्या दृष्टीने, म्हणून मी हे आज म्हणजे भराभरा सांगून आत्ता समाप्त केलेलं आहे. पुढच्या वेळेला आपण पुढचं गीत पाहूया. पुढचं जे आहे याच मालिकेतलं प्रवचन ते 10 नोव्हेंबरला आहे आपलं. आत्ताच्या प्रवचनामध्ये ज्या काही चुका झाल्या असतील त्या माझ्या होत्या, जे काही त्याच्याबद्दल मला क्षमा करावी आणि जे काही उत्तम होतं ते माझ्या गुरुचं होतं. श्रीराम श्रीराम श्रीराम.